पाटील यांच्या जयंतीचा सोहळा साजरा होत आहे. महात्मा फुले यांची जयंती आहे, काय प्रतिक्रिया असते? महाराष्ट्रामध्येच ज्यांनी शिक्षणाची दारं सर्वसामान्यांसाठी मोकळी करून दिली, एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर आणला. ते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती येत्या 11 तारखेला आहे. त्याचबरोबर ज्यांना महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान शिकवला, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ते महामानव परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण येत्या 14 तारखेला साजरी करत आहोत. एकाच महिन्यामध्ये या दोन महामानवांच्या जयंत्या आलेल्या आहेत. या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व माझ्या बांधवांना, भगिनींना, सर्व माझ्या तरुण मित्रांना या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. सर, विचाराचा उत्सव साजरा दिला. महात्मा फुलेने शिक्षणालाही खूप महत्व दिलं. आपणही शिक्षण क्षेत्रात आहे सर, या निमित्ताने समाज बांधवाला, तरुणांना काय आव्हान करायचं? मी तरुणांना एवढंच सांगेल की शिक्षणाला महत्व द्या. आजही आजची परिस्थिती जर समाजामध्ये पाहिलं तर शिक्षणाचं प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात वाढलेलं नाहीये. ज्यावेळी शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या तेव्हा शिक्षणाचं जे प्रमाण वाढत होतं, आता शिक्षणाच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. पण त्या शिक्षणाच्या सुविधेचा फायदा तरुणांनी घेतला पाहिजे आणि उच्च शिक्षणाकडे तरुणांनी वळलं पाहिजे. त्याचबरोबर तरुणांसाठी मी विशेष गोष्ट ही सांगेल की आता हा काळ खूप वाईट चालू आहे आणि या वाईट काळामध्ये आज समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी पसरतायत, उदाहरणार्थ व्यसनाचं प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय, जे पाहून खूप वाईट वाटतं की महामानवांनी एवढे चांगले विचार आपल्याला दिलेले आहेत. त्या विचाराचं मंथन होणं गरजेचं आहे आणि तरुण मुलांनी एकदा तरी बाबासाहेब वाचले पाहिजेत, एकदा तरी महात्मा फुले वाचले पाहिजेत आणि त्यांच्या विचारानं आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे. हा या निमित्तानं मी आपण सर्वात संदेश देऊ इच्छितो.